हॅलो, कसे आहात मुलांनो? आपण माय होम हा धडा शिकलो, हो की नाही? आता या धड्याचा आपण एक्सरसाइजेस बघणार आहोत. तर तुमच्या पुस्तकाच्या पेज नंबर 33 वरती या धड्याचा एक्सरसाइजेस आहे. तर तो आपण सोडवणार आहोत आणि तुम्ही तो तुमच्या वहीमध्ये लिहून सुद्धा काढायचा आहे बरं का. आणि व्यवस्थित प्रश्नाचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण उत्तर लिहायचा प्रयत्न करणार आहोत. तर बघा काय आहे प्रश्न. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तर काय प्रश्न आहेत? व्हाय डू वी नीड अ होम? या प्रश्नाचा काय अर्थ होतो की आपल्याला घराची गरज कशासाठी असते? तर जर तुम्ही धडा वाचला असेल तर धड्यातल्या पहिल्या 1-2 वाक्यामध्येच हे याचं उत्तर लपलेलं आहे. तर आपल्याला घर कशासाठी लागतं? तर आपल्याला घर वी नीड अ होम फॉर शेल्टर अँड कम्फर्ट. आपल्याला सुरक्षित निवाऱ्यासाठी घर लागतं, हो की नाही? त्यानंतर आता दुसरा प्रश्न काय आहे बघा बरं. व्हाय डू वी हॅव विंडोज फॉर आवर हाऊसेस? म्हणजे या प्रश्नाचा अर्थ असा होतो की आपल्या घराला विंडोज म्हणजे काय? खिडक्या कशासाठी लागतात? सांगा बरं, कशासाठी लागतात? करा विचार. काय होतं खिडकीमधून? खिडकीतून स्वच्छ हवा येते, हो की नाही? सूर्यप्रकाश येतो, घरामधली हवा खेळती राहते. मग आता ह्याचं उत्तर कसं लिहायचं? वी हॅव विंडोज फॉर आवर हाऊसेस फॉर व्हेंटिलेशन. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि खेळती हवा याच्यासाठी आपल्याला व्हेंटिलेशनची गरज असते, हो की नाही? आणि आता प्रश्न तिसरा आहे. व्हॉट वर्क डू यू डू टू कीप युअर हाऊस नीट अँड क्लीन? आता या प्रश्नाचं उत्तर मात्र मी सांगणार नाही आहे बरं का. या प्रश्नाचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचं घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवण्यासाठी कोणती कामं करता का तुम्ही घरी? आईला मदत करता का? तर बरीच कामं तुम्ही करू शकता. आपण धडा शिकताना मी तुम्हाला सांगितलं होतं की टू फोल्ड द वॉश्ड क्लोथ्स, टू वॉश युटेन्सिल्स, to keep all the things like books, toys, shoes, bags in their rightful places, wipe the slab, remove the dirt. ही सगळी कामं तुम्ही मदत करू शकता. आणि या लॉकडाऊनमध्ये तर तुम्ही आईला भरपूर मदत केलेली आहे. तर ती सगळी कामं लिहून काढायची. We do a lot of work to keep our house neat and clean, like to wipe the slab, to remove the dirt, to wash the utensils. आलं लक्षात? पण ही कामं तुम्ही तुमची सुद्धा लिहू शकता. आणि खूप कामं करत असाल तर सगळे कामं लिहून काढा. आता क्वेश्चन नंबर 2 आहे. नेम द फॉलोइंग. एनी 3 टाइप्स ऑफ हाऊसेस. घराचे प्रकार लिहायचे. तर कोणते कोणते घराचे प्रकार आपण पाहिले? सगळ्याची चित्र मी तुम्हाला दाखवली, हो की नाही? हट पाहिलं, टेंट पाहिलं, चाळ पाहिली, बिल्डिंग, स्कायस्क्रॅपर, बंगलो, हाऊसबोट, इग्लू, हो की नाही? तर ही सगळी काय आहेत? टाइप्स ऑफ हाऊसेस आहेत. यातले तुम्ही कोणतेही 3 लिहू शकता. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आहे. द डिफरंट पार्ट्स ऑफ हाऊसेस. घराच्या वेगवेगळ्या भागांची माहिती लिहायची आहे, नावं लिहायची आहेत. मग कोणकोणती आहेत? घराचे भाग कोणकोणते असतात? किचन, ड्रॉइंग रूम, बेडरूम, बाथरूम अँड टॉयलेट, हे सगळे घराचे वेगवेगळे भाग आहेत, पार्ट आहेत, हो की नाही? तर आता हा झाला आपला या धड्याचा एक्सरसाइजेस. आला तुमच्या लक्षात? तर नीट समजून घ्या आणि लिहून काढा.